नमस्कार मित्रांनो, ॲडोब प्रीमियर प्रोने आपले नवीन अपडेट नुकतेच लॉन्च केलेले आहेत. ॲडोबने आत्तापर्यंतच्या अपडेटमधला सर्वात मोठा चांगला अपडेट आत्ता आपल्याला दिलेला आहे. या अपडेटमध्ये आपल्याला खूप सारे त्यांनी इफेक्ट दिलेले आहेत. काही त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नवीन बदल केलेले आहेत. ते काय बदल केलेत आणि काय आपल्याला नवीन इफेक्ट दिलेत आज आपण त्याची माहिती घेऊया. ॲडोबचा पहिला अपडेट आहे डिफॉल्ट फॉन्ट सेटिंगसाठी. त्यासाठी तुम्हाला एडिटमध्ये प्रेफरन्सेसमध्ये गेल्यावरती तुम्हाला ग्राफिक्समध्ये जायचं आहे. ग्राफिक्समध्ये आलात की तुम्हाला आता तुम्ही जेव्हा टेक्स्ट टाईप करता त्यावेळेला तुम्हाला सतत फॉन्ट चेंज करायची गरज नाही आहे. ॲडोबने इथे तुम्हाला डिफॉल्ट फॉन्टसाठी तुम्हाला इथे सेटिंग करून दिलेली आहे. तसेच तुम्ही कॅप्शनसाठी पण सतत फॉन्ट चेंज करायची गरज नाही आहे. कॅप्शनसाठी पण त्यांनी तुम्हाला डिफॉल्ट फॉन्ट इथे दिलेला आहे. तिथून तुम्ही तुमचा डिफॉल्ट फॉन्ट सेट करू शकता. दुसरा अपडेट आहे व्हिडिओ ट्रिम करण्यासाठी. तर आतापर्यंत आपण व्हिडिओ ट्रिम करायचो त्यावेळेला आपला प्रिव्ह्यू दिसायचा नाही, पण आता आपण व्हिडिओ ट्रिम करायला गेलो तर आपल्याला इथे प्रिव्ह्यू दिसण्यात येईल. सेम तुम्ही ह्या साईडला जरी तुम्ही कटिंग करायला गेला तरी तुम्हाला प्रिव्ह्यू दिसण्यात येईल. ॲडोब प्रीमियर प्रोमध्ये रेझर टूल न वापरता व्हिडिओ कसा ट्रिम करायचा याचा मी एक व्हिडिओ यूट्यूबवरती बनवला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा. तुम्हाला व्हिडिओ एडिट कसं फास्ट करायचं ते तुम्हाला कळेल. ॲडोबचा तिसरा अपडेट आहे ऑडिओ स्लिप टूल. जसं तुम्ही व्हिडिओसाठी स्लिप टूल यूज करत तसंच तुम्हाला ऑडिओसाठी आता स्लिप टूल यूज करता येणार आहे. स्लिप टूलचं शॉर्टकट की आहे वाय सिलेक्ट केल्यावरती तुम्ही ऑडिओसाठी स्लिप टूल यूज करू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचा ऑडिओ मूव्ह करू शकता. यासाठी तुम्हाला आता ऑडिओ कटिंग करायची गरज नाही आहे. ॲडोबचा चौथा अपडेट आलेला आहे फाईल इम्पोर्टसाठी. आता तुम्ही कुठलीही ऑडिओ फाईल पटकन इम्पोर्ट करू शकता. अशा प्रकारे पहिलं फाईल इम्पोर्ट करायला तुम्हाला बराच वेळ लागायचा, तर तुम्ही आता डायरेक्ट फाईल इम्पोर्ट करू शकता. ॲडोबचं पाचवं आणि सर्वात मोठं अपडेट आहे फिल्म इम्पॅक्ट. याआधी फिल्म इम्पॅक्टचं प्लगिन आपल्याला परचेस करून प्रीमियरसाठी यूज करावं लागत होतं, बट आता हे जे प्लगिन आहे ते ॲडोब प्रीमियरने आपल्या स्वतःच्या सॉफ्टवेअरमध्ये बाय डिफॉल्ट दिलेलं आहे आपल्याला वापरण्यासाठी. हे जर प्लगिन तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्हाला विंडोजमध्ये जावं लागेल. विंडोजमध्ये गेलात की इथे तुम्हाला फिल्म इम्पॅक्टचं एक ऑप्शन दिसेल. त्याच्यावरती क्लिक केलं की फिल्म इम्पॅक्टची नवीन विंडो इथे ओपन होते. यामध्ये 90पेक्षा जास्त इफेक्ट असल्याचं ॲडोबने सांगितलेलं आहे. ही विंडो आपण इथे आपल्या सॉफ्टवेअरमध्ये ॲड करून घेऊयात. इथे ही विंडो आलेली आहे. आता यातले जर तुम्हाला प्लगिन यूज करायचं असेल तर इथे फक्त अप्लायवरती क्लिक केलं की हे प्लगिन डायरेक्ट तुमच्या क्लिपला ॲड होऊन जातात. तर आपला ह्या आता 2 क्लिपला आपण सिलेक्ट करूया. तर आपण व्हिडिओसाठी ट्रान्झिशन वापरूया. आपण इथे ब्लर ट्रान्झिशन घेऊया. बघा 1 क्लिकमध्ये ट्रान्झिशन इकडे आलेलं आहे. एकदम स्मूथ आणि सुंदर असे ट्रान्झिशन त्यांनी दिलेले आहेत. समजा आता तुम्हाला दुसरा ट्रान्झिशन चेक करायचं आहे, ते अप्लाय क्लिक करा. डायरेक्ट ट्रान्झिशन इथे अप्लाय झालेलं आहे. सर्वात सुंदर आणि माझा आवडता ट्रान्झिशन आहे म्हणजे डिझॉल्व. खूप सुंदर डिझॉल्व होतो याच्यामध्ये. आपल्या ॲडोब प्रीमियरच्या बाय डिफॉल्ट डिझॉल्वपेक्षा खूप चांगल्या पद्धतीने हे डिझॉल्व वर्क होतं आहे. याच्यामध्ये खूप सारे इफेक्ट आहेत. तुम्ही लाईट्स वगैरे यूज करू शकता. इथे तुम्हाला फ्लेअर लाईट ऑप्शन्स आहेत. ते समजा रे लाईट घेतल्यात तर अशा प्रकारे रेज लाईटचे ऑप्शन्स आहेत. लीक लाईटचं ऑप्शन्स आहे. लीक लाईट समजा इथे क्लिक केलं, इथे तुम्हाला क्लिप ते आधी सिलेक्ट करावी लागेल. हा जुनावाला इफेक्ट डिलीट करा. दोन्ही क्लिप सिलेक्ट करा आणि ते अप्लाय क्लिक करा. लीक लाईटचा इफेक्ट इथे आलेला आहे. आणि ह्याच्यातलं सुंदर अपडेट म्हणजे ह्या इफेक्टवरती तुम्ही क्लिक केलं, इथे नवीन विंडो दिसते तुम्हाला. या विंडोमध्ये सरप्राईज मी सुंदर ऑप्शन आहे. याच्यावरती फक्त क्लिक केलं की ऑटोमॅटिक तुम्हाला नवीन इफेक्ट दिसतो. त्याच्यामध्ये काही व्हेरिएशन्स दिसतात. हे बघा खूप सारे व्हेरिएशन्स आहेत. अनलिमिटेड आहेत. तुम्ही जेवढा वेळ क्लिक करत राहणार तेवढा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे इफेक्ट्स बघायला भेटतील त्याच्यामधले. समजा हा इफेक्ट आपण चेक करूया. सुंदर असे व्हेरिएशन्स आहेत. या नवीन अपडेटमुळे तुम्हाला वेगळा कुठला पॅक विकत घ्यायची गरज नाही लागणार. दुसरा आपण आणखीन इफेक्ट बघूया. काही ट्रान्झिशन इफेक्ट्स आहेत. क्लिप सिलेक्ट करायला लागेल त्यासाठी आपल्याला दोन्ही क्लिप सिलेक्ट केल्या, ते अप्लाय केलं. हे बघा सुंदर असे इफेक्ट त्यांनी अवेलेबल आपल्याला करून दिलेत. ते स्लाइसमध्ये पण खूप सारे ऑप्शन्स आहेत. हा एक स्लाइस झाला.
तुम्ही परत या इफेक्टवरती क्लिक करा, सरप्राईज मी क्लिक करा, चेंज झालं, चेंज झालं, चेंज झालं. कुठलं ऑप्शन पाहिजे ते फक्त तुम्ही चूज करा. हे बघा, परत मी इथे क्लिक करतो. रँडमाइज म्हणून एक ऑप्शन आहे, रँडमाइजवरती क्लिक केलं की तुमचे जे सरप्राईज मी मधले पण आणखीन व्हेरिएशन्स तो तुम्हाला देतो ॲनिमेशन्सचे. हे बघा, खूप सुंदर अपडेट ह्यावेळेला प्रीमियरने आपल्याला दिलेला आहे. हे झालं तुमच्या व्हिडिओसाठी. आपल्याला ॲडॉबने टेक्स्टसाठी पण काही इफेक्ट्स दिलेले आहेत, ते आपण बघूयात. आता मी इथे टेक्स्टमध्ये व्हिडिओ दिसला पाहिजे हा इफेक्ट तयार करायचा प्रयत्न करतो, पण हे टेक्स्ट जे आहे, हा जो वर्ड आहे तोही एका मोशनमध्ये आला पाहिजे. ते कसं ते मी तुम्हाला दाखवतो. मी फॉन्ट टाईप केला आहे. मी आता इथे इफेक्ट टाकतो, ट्रॅक मॅट की. ओके, हा इफेक्ट तुम्हाला तुमच्या व्हिडिओला टाकायचा आहे. डबल क्लिक केला, तुमच्या व्हिडिओला इफेक्ट आला, इथे दिसतंय. आता माझं टेक्स्ट व्हिडिओ टूल आहे, मी ते व्हिडिओ 2 लेअर सिलेक्ट करतो. ओके, तुमचा जो व्हिडिओ होता तो टेक्स्टमध्ये आलेला आहे. आता तुम्हाला इफेक्ट टाकण्यासाठी एक नवीन इथे ॲडजस्टमेंट लेअर टाकायची आहे. मी ॲडजस्टमेंट लेअर एक क्रिएट करतो. ही ॲडजस्टमेंट लेअर इथे ठेवायची आणि आपल्या फिल्म इम्पॅक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं. स्मार्ट टूल्समध्ये आलात, हा इफेक्ट मी अप्लाय करतो. हे बघा, सुंदर इन आणि आऊट. काहीच तुम्हाला ॲनिमेट करायची गरज नाही आहे, ना तुम्हाला आफ्टर इफेक्टची गरज आहे, ना कसलीच गरज आहे. सुंदर, अतिशय सुंदर प्रकारे इथे टेक्स्ट ॲनिमेट होतात. तसेच तुम्ही इंस्टाग्रामचे जे मोशन व्हिडिओ बनवतात त्यासाठी त्यांनी चांगले अपडेट दिलेले आहेत. आता इथे समजा आपला ट्रिक एडिट मराठीचा लोगो आहे, त्या लोगोला मला ॲनिमेशन करायचं असेल तर मी कसं करणार. इथे ॲनिमेशनमध्ये गेलो, ते खूप सारे ॲनिमेशन आहे. समजा मी ह्या ॲनिमेशनला क्लिक केलं, हे बघा, सुंदर प्रकारे इन आणि आऊट दोन्ही अवेलेबल आहे. परत मी दुसरं ॲनिमेशन घेतो, ते सिलेक्ट केलं, ॲनिमेशन आलं, पिन. खूप सुंदर प्रकारे ॲनिमेशन होतात. आता आपण टाईप रायटर इफेक्ट बघूया. हे मी एक टेक्स्ट टाईप करून घेतलेलं आहे. टेक्स्टला सिलेक्ट करा, अप्लाय, टाईप रायटर इफेक्ट रेडी. काहीच कसलीच गरज नाही तुम्हाला, सगळं रेडी दिलेलं आहे आणि खूप सुंदर अपडेट आहे. हे अपडेट तुम्हाला ॲडॉबच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे किंवा क्रिएटिव्ह क्लाउडच्या त्यांच्या ॲपवरती अवेलेबल आहे. नक्कीच तुम्ही तुमचा प्रीमियर अपडेट करा. ॲडॉबने दिलेल्या नवीन अपडेटमधला तुम्हाला सर्वात जास्त कुठला अपडेट आवडला हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.